नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला मराठीचा तिसरा धडा आम्हालाही हवाय मोबाईल हा पाहिला. या पाठात तुम्ही शिकलात की आजच्या काळाच्या गरजेनुसार मोबाईल हा आपल्यासाठी किती आवश्यक आहे. मोबाईलमुळे आपल्या सर्व कामे किती सहज शक्य होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, त्यासोबतच मोबाईल नव्हते तर मग एकमेकांशी संपर्क साधायचा हा व्यवहार कसा चालायचा, तर पत्र निघाले. त्याच्याही आधी पत्र सुविधा निर्माण व्हायच्या आधीही म्हणजे आधीच्या काळात पत्रसुविधा ही उपलब्ध नव्हती. त्याच्या खूप 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 वर्षाआधी जर कुणाशी संपर्क साधायचा असला, जर कुणाला काही माहिती द्यायची असली किंवा कुणाला कशाचं आमंत्रण द्यायचं असलं, एखादा निरोप द्यायचा असला, तर आधी लोक त्यांच्या इथे स्वतः जायचे. तर त्यावेळेस वाहनंसुद्धा नव्हते, दळणवळणाची साधने सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे लोक पायी चालत जायचे. आणि लोक पायी जात असल्यामुळे आता ते ठिकाण किती दूर आहे त्यावर त्यांचा तो प्रवास म्हणजे त्या प्रवासाला लागणारा त्यांचा तो वेळ ठरला जायचा. जसं की आता आपण पाहिलं की मी तुम्हाला सांगितलं की शेगावची वारी जर कुणी लोक करत असतील पायी, तर त्यांना माहिती आहे. जसं आपण जर नांदुऱ्यावरून शेगावपर्यंत करत असणार आहे तर त्याला काहीतरी 1 ते 1.5 दिवस लागते वाटते. आणि मग आता ती वारी जिथून होणार असेल, मग त्या शहरापासून किंवा त्या गावापासून तर शेगावपर्यंत जाण्याचा जो काही अवधी असेल, जो कालावधी असेल, त्या वेळेत ते पूर्ण होते. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला कुणाला निरोप द्यायचा असला, कुणाचा मृत्यूचा किंवा एखादी लग्नाचं आमंत्रण वगैरे द्यायचं असेल किंवा घराची वास्तुपूजा वगैरे आहे, तर त्याचं जर आमंत्रण द्यायचं असेल तर आधीच्या वेळी पूर्वीच्या काळी लोक असेच पायी जायचे. मग त्यांना ते ठिकाण ज्या ठिकाणी असायचं, जे गाव, मग आता त्याचा जो अंतर, जे कालावधी लागायचा, कधी 1 दिवस लागायचा, कधी 2 दिवस, तर कधी कधी 8 दिवससुद्धा लागायचे. मग हळूहळू आपल्या रोजच्या जीवनशैलीनुसार जसं माणसाने वेगवेगळे शोध लावले, त्यानुसारच मग पत्र सुविधा सुरू झाली. मग पत्रसुविधेनुसार लोकांना आमंत्रणं पाठवल्या जाऊ लागले. जो काही निरोप पाठवायचा असला तो पत्राद्वारे कळवल्या जाऊ लागला. परंतु तरीही पत्राद्वारेही काय व्हायचं, जसं आधी पायी जाऊन निरोप दिला जायचा, स्वतः व्यक्ती जायचा आणि निरोप द्यायचा. कालांतराने पत्रव्यवहार सुरू झाले. पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर मग तरीही वेळेत लोकांपर्यंत निरोप पोहोचणं शक्य नसल्यामुळे कालांतराने मोबाईल फोनची निर्मिती झाली, जसं आपण पाहिलं. आणि मग हळूहळू त्याच्यामध्येच प्रगती होत मोबाईल निघाले. आता मग मोबाईल वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे, वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यामुळे आपण कितीही दूर असलेला व्यक्ती असो त्याच्याशी संपर्क साधू शकतो. काल मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या. आणि त्यामुळेच मोबाईल हा आजच्या आपल्या या जीवनामध्ये आपल्या खूप खूप असा महत्त्वाचा असा घटक बनलेला आहे, की ज्यामुळे आज आपलं कोणतंच काम हे शक्य नाही आहे आपल्यासाठी. तर विद्यार्थ्यांनो, आपण हा मोबाईल आम्हालाही हवाय मोबाईल आपण हे काल पाहिलं. आज आपण पाहणार आहोत या भारतात आपली ही चौथी कविता आहे. आपण ही कविता पाहणार आहोत. ही कविता मी वाचणार आहे, तुम्हाला माझ्यासोबत वाचायची आहे, म्हणायची आहे आणि वाचायची सुद्धा आहे. पण सर्वप्रथम आधी हे तुम्हाला चित्र दिसते, हे कोण आहेत तुम्हाला दिसत आहे का? कोण आहे सांगू शकते का कुणी? हे कुणी ओळखू शकते का यांना? यांचं नाव आहे तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे खूप फार मोठे असे संत होऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये. यांचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांचं पूर्ण नाव हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाही आहे. त्यांचं नाव हे दुसरं आहे. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आलेली आहे, म्हणूनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हटलं गेलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे हे आहे. काय आहे? माणिक बंडोजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली यावली या ठिकाणी, अमरावती जिल्ह्यामध्ये यावली या गावी झाला. पहा मग, राष्ट्रसंत हे जे आहेत हे खूप महान आणि खूप थोर असे संत होऊन गेलेले आहेत आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये. त्यांचं पूर्ण नाव माणिक बंडूजी काय आहे? माणिक बंडूजी इंगळे असं आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल
30 एप्रिल 1909 अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झालेला आहे. ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुजींचं नाव होतं, त्यांनी ज्या व्यक्तीला गुरु केलेलं होतं त्यांच्या त्या गुरुचं नाव आडकोजी महाराज असं होतं. आडकोजी महाराज. तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते. तसेच तुकडोजी महाराजांनी खूप सारे ग्रंथ लिहिलेले आहेत. खूप साऱ्या ग्रंथांचं हिंदीमध्ये मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे त्यांच्या ग्रंथरचनेचं. त्यामध्ये त्यांनी खूप सारे अभंग लिहिलेले आहेत. त्यांच्या काव्यरचनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आणि वेगवेगळ्या प्रकारचे अभंग त्यांच्या काव्यरचनेमध्ये आढळून येतात. त्यापैकीच त्यांचा गाजलेला जो ग्रंथ आहे त्यापैकीच त्यांच्या गाजलेल्या ग्रंथाचे नाव ग्रामगीता असे आहे. तर मग तुमच्या लक्षात राहील ना मग हे कोण आहे? मग आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभलेले खूप महान खूप थोर असे संत होऊन गेलेले आहेत, ज्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. राष्ट्रसंत ही त्यांना पदवी देण्यात आलेली आहे, म्हणूनच त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असे म्हणतात. परंतु त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव पूर्ण? माणिक बंडूजी इंगळे. पूर्ण नाव काय आहे यांचं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं माणिक बंडूजी इंगळे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झालेला आहे. त्यांच्या गुरुजींचं नाव आडकोजी महाराज आहे. त्यांच्या आईचं नाव मंजुळाबाई असं आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये, त्यांनी लिहिलेल्या काव्यरचनेमध्ये त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये त्यांचे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांच्या बऱ्याच ग्रंथांचं इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर करण्यात आलेलं आहे. परंतु त्यांच्या इतर काव्यसंग्रहामध्ये, त्यांच्या ग्रंथसंग्रहामध्ये त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये अतिशय गाजलेला असा आणि अतिशय सुंदर आणि खूप ज्ञानपूर्वक जो असा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे ग्रामगीता. तर आता आपण आपल्या या कवितेकडे वळणार आहोत. तुम्हाला मी ही जी काही माहिती सांगितली आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. पुढे चालून तुम्हाला ह्या माहितीची खूप गरज पडू शकते. ठीक आहे? तर आता आपण आपली ही कविता शिकणार आहोत. आधी तर मी आता ही कविता वाचणार आहे, तुम्ही माझ्यासोबत म्हणायची आहे. पहा, खाली इथे दिलेलं आहे तुम्हाला कवितेच्या खाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या या कवीचं नाव आहे. मग आता आपली ही जी कविता आहे, आता हे पहा, तुमच्या जर लक्षात येत असेल तर आता आपल्या कवितेचं पहिलं कडवं मी म्हणणार आहे, तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे. पहा काय म्हणत आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. मतभेद नसू दे. दुसरा कडवं. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकलान माझी वसू दे. देवरची असादे. सकळा सकळो मानवता. राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे. देवरची असादे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी ही सत्य न्याय वसू दे. देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवरची असादे. पहा मग काय म्हणतात तुकडोजी महाराज आता आपल्या या कवितेमध्ये. ही कविता तुम्ही सुद्धा घरी म्हणायची आहे, वाचायची आहे आणि पाठ करायची आहे. तर पहा, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. देवरची असादे. काय म्हणतात तुकडोजी महाराज. देवाजवळ ते प्रार्थना करत आहे की या भारतात, म्हणजे आपला हा जो भारत देश आहे,
या भारतात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये बंधुभाव नित्य वसुदे, म्हणजे नेहमीच प्रत्येक व्यक्तीला एकमेकांविषयी प्रेमाची आपुलकीची भावना त्या व्यक्तीमध्ये असू दे. बंधुभाव म्हणजेच काय की जसं आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हटलेलं आहे, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. त्याप्रमाणेच तुकडोजी महाराज या कवितेच्या ओळींमध्ये लिहित आहेत की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, म्हणजेच सगळ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना असू दे. सर्वांनी एकमेकांना आपले बंधू समजले पाहिजे, आपले भाऊ समजले पाहिजे. म्हणून ते म्हणतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, म्हणजेच सर्वांच्या मनांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाची आपुलकीची एकमेकांना सहाय्य करण्याची भावना असू दे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच्या भावाप्रमाणेच वागविले पाहिजे, तो ओळखीचा असो अथवा अनोळखी असो. म्हणूनच म्हणतात की या भारतात बंधुभाव वसू दे, देवरची असा दे, म्हणजे आम्हाला असा वर दे. असा वर दे म्हणजे काय, आम्हाला असे वरदान दे, असे म्हणतात तुकडोजी महाराज. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. पहा मग पुढे काय म्हणतात पुन्हा तुकडोजी महाराज की सर्व पंथ म्हणजेच काय की आता आपण पाहतो आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जाती जमाती समाज वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात आणि प्रत्येक धर्मामध्ये त्यांचे कुळ दैवत हे सर्व वेगवेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या देवांची पूजा करतो. अर्थातच काय की तुकडोजी महाराज काय म्हणायचा प्रयत्न करत आहे मग की सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. म्हणजे आपल्या भारताला वेगवेगळे पंथ आणि वेगवेगळे संप्रदाय लाभलेले आहे, वारकरी संप्रदायासारखे. मग तुकडोजी महाराज हेच म्हणत आहेत की कुणी जसं आता आपण वेगवेगळ्या देवांची पूजा करतो बरोबर, मग आपल्याला वर कुणी बंधन नाही घालू शकत की नाही तुम्ही याच देवाची पूजा करा किंवा त्याच देवाची पूजा करा, असं काहीही नाही आहे. आपली इच्छा आपल्याला आपल्या मनात ज्या देवाविषयी भावना असेल, ज्या देवावर आपली श्रद्धा असेल, विश्वास असेल, आपण त्या देवाची पूजा करत असतो. तुम्ही घरी पाहतात तुमचे आई बाबा, तर असं काही कुणाला बंधन केलेलं नाही आहे की नाही तुम्हाला याच देवाची पूजा करावी लागेल किंवा त्याच देवाची पूजा करावी लागेल. परंतु तुकडोजी महाराज काय म्हणतात की हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. म्हणजेच काय की आपण कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही संप्रदायाचा कोणत्याही पंथाचा, कोणत्याही संप्रदायाचा स्वीकार आपण केलेला असू दे, परंतु कुणामध्येही मतभेद नसू दे. सर्वांचा धर्म पंथ जो काही आहे तो एकसारखा असू दे. म्हणजेच काय की धर्म पंथ आपले सर्व हे वेगवेगळे जरूर असले तरी त्यामागची आपली भावना, आपली श्रद्धा ही प्रत्येकाची सारखीच असते. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की हे सर्व पंथ संप्रदाय एक असू दे, एक दिसू दे आणि कुणाही मध्ये मतभेद नसू दे. म्हणजे कुणाच्याही मनामध्ये एकमेकांविषयी अढी नसू दे, मतभेद नसू दे. म्हणजे कुणीही एकमेकांच्या मतांच्या विरुद्ध नसायला हवं. ज्याला जे इच्छा असेल, ज्या देवाची पूजा करायची असेल, तो व्यक्ती त्याची पूजा, त्या पंथाचे, त्या धर्माचे तो स्वीकार करू शकतो. आणि मग सर्वांनी ऐक्यतेने सर्वांच्या जसा आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, परंतु कुणी काही कुणावरती बंधन घालू शकत नाही, हा अधिकारच नाही आहे. आपण आपल्या विश्वासाने, आपल्या श्रद्धेने, आपल्या इच्छेने आपण त्या गोष्टीचा समावेश आपल्या जीवनामध्ये करत असतो. परंतु समाजात राहताना आपल्याला एक माणूस म्हणून सर्वांशी एक मताने वागू दे, आपण सर्वांशी एक मताने वागले पाहिजे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की हे सर्व पंथ संप्रदाय एकसारखे असू दे आणि कोण्याही व्यक्तीमध्ये मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वाहो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकलान माझी वसू दे, देवरची असा दे. पहा काय म्हणतात तुकडोजी महाराज मग की या भारतामध्ये, या जगामध्ये नांदोत सुखे गरीब म्हणजे सुखाने सगळं, गरीब असो किंवा श्रीमंत असो, हिंदू असो किंवा ख्रिश्चन असो किंवा इस्लामी असो. जसं आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये खूप वेगवेगळे धर्म, वेगवेगळे समाज आहेत. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की या आपल्या भारतामध्ये सर्वांना सुखात राहू दे, सगळ्यांना सुखामध्ये नांदू दे. मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्यामध्ये मग ती व्यक्ती हिंदू धर्माची असो, ख्रिश्चन धर्माची असो किंवा इस्लामी धर्माची असो, परंतु सर्वांना स्वातंत्र्यामध्ये राहून त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान असू दे.
असा वर दे, दे वरची असा दे, असे तुकडोजी महाराज देवाकडे प्रार्थना करत आहात. पहा, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शिलवान वस्तिसू दे, देवरची असा दे. पहा काय म्हणतात मग, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हे सर्व स्थळ मिळूनी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे. पहा मग काय म्हणतात तुकडोजी महाराज, की सर्वांमध्ये मानवतेची भावना निर्माण असू दे. सर्व व्यक्ती आपण पाहतो आज की प्रत्येक व्यक्तीमध्ये ही मानवतेची भावना असू दे. काय म्हणायचा प्रयत्न आहे तुकडोजी महाराजांचा, की प्रत्येक व्यक्तीमध्ये मानवतेची भावना असू दे. प्रत्येक व्यक्तीला एकमेकांविषयी मानवतेची भावनाच म्हणजे काय, की आपल्या मनामध्ये आपण इतर व्यक्तीचा द्वेष नाही करायला पाहिजे, तिरस्कार नाही करायला पाहिजे. त्या व्यक्तीशी आपण माणुसकी या नात्याने त्या व्यक्तीची आपण मदत करायला पाहिजे. जसं आपण समजा रस्त्यावर एखादा जर भिकारी पाहिला, तर आता काही लोक, आपल्याला माहिती आहे आजची परिस्थिती अशी आहे की काही लोक व्यवस्थित असतात, चालते फिरते असतात, परंतु तरीही ते भीक मागत असतात. तर आपण काय मग मोठे लोक काय म्हणतात की चालता फिरता व्यक्ती हे धडधाकड असल्यावरही भीक मागतो, काम काही करत नाही. परंतु काही लोक असे खरंच की ज्यांची काही सुविधा नसते, जे अपंग असतात काही, तर अशा व्यक्तींसाठी आपण आपल्या मनामध्ये माणुसकीची भावना नक्कीच निर्माण झाली पाहिजे. राष्ट्रभावना, आपल्या मनामध्ये आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. आपण जे काही चांगले कार्य करू, तर ते सगळे कार्य आपण आपल्या राष्ट्राच्या हितासाठी केले पाहिजे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात की सर्वांना मानवता हा धर्म कळला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयीचे प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. या सर्व स्थळी म्हणजेच काय, की आपल्या पूर्ण समाजामध्ये, पूर्ण भारतामध्ये सगळ्यांचा मिळून एक समुदाय निर्माण होऊ दे, मिळून समुदाय प्रार्थना. जसं आपण शाळेत जमतो, आता आपण शाळेत जमतो तर आपण शाळेमध्ये असं म्हणतो का की नाही हा या जातीचा आहे, हा या धर्माचा आहे, मग मी त्याच्याशी बोलणार नाही किंवा नाही. आपलं शाळा हे मंदिर आहे आणि त्या मंदिरात जमलेला प्रत्येक, तो कोणत्या धर्माचा किंवा जातीचा नाही, तर तो फक्त विद्यार्थी असतो. आणि त्या विद्यार्थ्याची मिळून आपण पाहतो की आपण रोज प्रार्थना घेत असतो आपली. त्यामध्ये राष्ट्रगीत असते, आपली प्रार्थना असते, प्रतिज्ञा असते, आपण वेगवेगळे श्लोक घेत असतो. तसंच मग तुकडोजी महाराज म्हणतात की सर्वांच्या मनामध्ये एकत्र मिळून सर्वांच्या मनामध्ये प्रेम निर्माण असू दे, मानवतेची भावना निर्माण व्हायला असू दे आणि आपल्या राष्ट्राविषयीचं प्रेम असू दे. आणि सगळ्यांनी एकत्र मिळून एका समुदायात, एका समाजात राहून देवाजवळ ही प्रार्थना करायची आहे. आणि तसेच जे उद्योगी तरुण आहेत, म्हणजे जे आजकालचे जे तरुण आहेत, जे उद्योगी आहेत, त्या सर्वांना शीलवान दिसू दे. म्हणजेच काय, की ते उद्योगी तरुण आहे, त्या उद्योगी तरुणांना आपल्या भारताला, आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राच्या उद्योगासाठी ते जे काही प्रयत्न करीत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळू दे, देवरची असा दे. पुढे काय म्हणतात पहा मग तुकडोजी महाराज, हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे, देवरची असा दे. पहा मग काय म्हणतात तुकडोजी महाराज, की हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, म्हणजे या जगामध्ये, आपल्या समाजामध्ये कुणीही की हा या जातीचा, तो त्या जातीचा, असा जातीमधील भेदभाव करायचा नाही आहे. आपण ते सगळं विसरायचं आहे आणि सर्वांनी एकत्र मिळून यायचं आहे. सर्वांनी एकत्र मिळून या जगामध्ये असणारी जी अस्पृश्यता आहे, ते अस्पृश्यतेला समूळ नष्ट करायचं आहे या जगातून. आणि जे खळनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे, आणि जे निंदक आहे म्हणजे जे दुसऱ्यांची निंदा करतात, जे दुसऱ्यांचा द्वेष करतात, दुसऱ्यांचा राग करतात, दुसऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना नाही आहे, दुसऱ्यांचा राग करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा सत्य न्याय वसू दे. काय म्हणतात तुकडोजी महाराज, ते म्हणतात की आपल्याला सर्वांना जातीचा भेदभाव विसरायचा आहे, सर्वांना एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊन आपल्या समाजामध्ये असलेली जी अस्पृश्यता आहे, जे जे आधीचे लोक पाळायचे, आजकाल काही लोक पाळतात, परंतु आपण जे शिक्षित लोक आहेत, शिक्षणामुळे लोकांच्या विचारांमध्ये फरक पडलेला आहे. त्या फरकामुळे आपण सर्व समाजामध्ये एकत्र मिळून राहतो आणि
तेच तुकडोजी महाराज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जातीभाव विसरून सर्वांनी एकत्र या आणि जगामध्ये आपल्या समाजामध्ये पसरलेल्या अस्पृश्यतेला नष्ट करायचं आहे. आणि जे निंदक आहेत, जे दुसऱ्यांची निंदा करतात, राग करतात, द्वेष करतात, अशा लोकांच्या मनामध्ये सुद्धा सत्य न्याय वसू दे. म्हणजे त्या लोकांच्या मनामध्येही या सर्व गोष्टीचा त्या लोकांच्या मनामधूनही या सर्व गोष्टींचा नाश होऊन ते सुद्धा एकत्र या समाजाचा एकत्र असा अविभाज्य असा घटक बनवू दे आणि त्यांच्या मनामध्येही एकमेकांविषयी प्रेम निर्माण होऊ दे. देवरची असा दे. पहा, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. देवरची असा दे. पहा काय म्हणतात तुकडोजी महाराज, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. आता इथे तुकडोजी महाराज सौंदर्य रमो घराघरात, सौंदर्य रमो घराघरात म्हणजेच काय की घरातील प्रत्येक व्यक्ती हा सुंदर दिसला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न नाही आहे तुकडोजी महाराजांचा. ते काय म्हणत आहे की सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी म्हणजेच काय की प्रत्येक घरामध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना आणि एकमेकांविषयी असलेला प्रेम, आदर, सन्मान या सर्वांमुळे त्या या सर्व गोष्टी प्रत्येक घरामध्ये निर्माण होऊ दे. एकमेकांविषयी आदर असलेलं, प्रेम असलेलं, आपुलकीची भावना असलेलं घर हे स्वर्गासारखं भासत असते. आणि त्या घरावर येणारी प्रत्येक विपत्ती, त्या प्रत्येक विपत्ती ही कसलाही त्रास न देता समूळ नष्ट होऊन जाते. त्या घरातील व्यक्तींना सर्व एकत्र असल्यामुळे सर्वांचा आदर, प्रेम आणि सन्मानाने सगळे एकमेकांना वागणूक देत असल्यामुळे त्यांच्यावर येणाऱ्या विपत्तीचा ते खूप सहज रीतीने सामना करू शकतात आणि त्यांना त्या गोष्टीची कसलीही भीती वाटत नाही. म्हणूनच असं घर, ज्या घरामध्ये प्रेम, आपुलकी, एकमेकांविषयी सन्मान आणि आदरपूर्वक भावना असते, त्या घरातील लोकांना कसलीही भीती वाटत नाही. ते प्रत्येक विपत्तीतून खूप सहजरित्या बाहेर पडतात. आणि शेवटी काय म्हणतात तुकडोजी महाराज की तुकड्याच सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असा दे. म्हणजे तुकडोजी महाराज म्हणतात की देवा, मला सदैव तुझ्या सेवेत असू दे, मला सदैव तुझी सेवा करण्यामध्ये असू दे, मी सदैव तुझी सेवा करत राहील, मला असाच तू वर दे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नक्की ही कविता समजली असेल. यापुढे आपण या कवितेतील काही जे कठीण शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला लिहून देईल. तोपर्यंत तुम्ही ही कविता वाचा आणि पाठ करा. ठीक आहे? चला तर मग आपण भेटू पुढच्या पिरियडला, आपल्या पुढच्या तासिकेला आपण भेटूया.